जी मुलं RTO AMVI प्रिलिम्सची तयारी करतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर मी इग्नाईट अकॅडमीचे बुक्स मागवलेत त्यांच्या ॲप थ्रू. तर आपण पाहूयात, त्यांची अनबॉक्सिंग करून मी पूर्ण डिटेलमध्ये सांगेल की ह्यामध्ये काय काय कोणते कोणते बुक्स आहेत आणि त्यांचे इंडेक्स पण दाखवेल. तर आपण त्याला ओपन करूयात आणि पाहूयात की काय काय दिलं आहे त्यांनी, कोणते कोणते बुक्स दिलेत. तर आज मी इग्नाईट अकॅडमीचे MPSC कंबाईनचे RTO AMVIचे बुक्स मागवलेत त्यांच्या अकॅडमी थ्रू. तर हे पोस्टर थ्रू आलेले आहेत. तर तुम्हाला पण पाहिजे तर तुम्ही त्यांच्या ॲपवरून ऑर्डर करू शकताय. ऑलमोस्ट 2829 रुपये घेते आहे त्यांची प्राईस. तर मग तुम्हाला दाखवेल काय काय ह्याच्यात. त्यांनी जॉग्रफी दिलेलं आहे, हिस्ट्री आहे, इंडियन इकॉनॉमी, जनरल सायन्स आणि इंडियन पॉलिटी पण आहे याच्यात, आणि जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र पण आहे सगळं. तर ही RTO AMVI प्रिलिमसाठी, फक्त प्रिलिमसाठीचे बुक्स आहेत ते. तर मग मेन्ससाठी सेपरेट दुसरे बुक्स आहेत. तर मी तुम्हाला त्यांचं हे पण दाखवेल. आणि आणखी 2 बुक्स आहेत जे त्यांचं क्वेश्चन बँक्स आहेत PYQचे, आणि त्या विथ ॲनालिसिस पण आहेत. तर दाखवूया आपण. वॉल्यूम 1 आहे. तर असे प्रत्येक हे PYQ बुक आहे विथ आन्सर, विथ PYQ ॲनालिसिस पण आहे याच्यात. लाईट ॲनालिसिस पाहू शकता. इंडियन हिस्ट्री हे सगळे त्यात टॉपिक वाईज दिलेले आहेत की जर आता ही पार्टिशन ऑफ बेंगाल आणि तर त्याच्यावरचे कोणते कोणते क्वेश्चन आले ते सर्व दिले आहेत. पॉलिटी, महाराष्ट्र हिस्ट्री, पंचायत राज वगैरे त्यानुसार की ते दिले आहेत. तर तुम्हाला दाखवेन मी क्वेश्चन. तर इथं पाहू शकता की इस्टॅब्लिशमेंट ऑफ ब्रिटिश रूल. तर ही कंबाईन Cला आलेला क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन आणि त्याचं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे. ही चांगली गोष्ट आहे. तर असे प्रत्येक विषयाचे त्यांनी डिटेलमध्ये दिलेलं आहे क्वेश्चन बँकमध्ये. तर हे बुक्स चांगलं वाटलं मला. कंबाईन ग्रुप B आणि C दोन्हीचं पण मिळून जाईल. आणि हे 2015 ते 2025पर्यंतचे सगळे PYQ आहेत. तर ही फक्त RTO साठीच नाही तर PSI STI ASO सगळ्यांसाठीच फायदा होईल ह्या क्वेश्चन बँकचा. तर त्यानंतर हे मॅथ्स आणि रिजनिंगसाठी पण आहे. सक्सेस मास्टर आहे जे स्पेशली RTO AMVसाठी आहे. त्यात पण 2011 ते 2025पर्यंतचे सगळे बुक्स आहेत, ते क्वेश्चन पेपर आहेत, PYQ आहेत. तर ह्याच्यात बघूया आपण काय काय दिलं आहे ह्यांनी. तर मी दाखवतो त्यांचं इंडेक्स. तर ऑलमोस्ट दोन्ही रिजनिंग आणि मॅथ्स दोन्ही पण दिलेलं आहे ह्याच्यात. बघू शकता एकूण टोटल 32 म्हणजे 32 हे आहेत टॉपिक्स आहेत. क्वेश्चन्स त्याच्यावरती किती क्वेश्चन्स आहेत ती पण दिले आहेत आणि पेज नंबर पण दिलेला आहे. तर इथं बघा हे रिजनिंग आणि वर्बल रिजनिंग पण दोन्ही पण आहे इथे, आणि नॉन वर्बल रिजनिंग पण आहे. तर डिटेलमध्ये बुक्स सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. तर पाहूयात आपण त्यात काय आहे. नंबर्सवरती क्वेश्चन कुठले कुठले आत्तापर्यंत आलेले आणि त्याची सगळं माहिती पण दिलेलं आहे. विथ आन्सर की दिलेलं आहे. तर सोल्युशन नाही दिलं आहे, फक्त आन्सर की दिलं आहे तिथे. ओके, म्हणजे क्वेश्चन दिले आहेत आणि त्यांचे आन्सर की दिले आहेत. मॅथ्स आणि रिजनिंगसाठी हे त्यांचं सक्सेस मास्टर बुक आहे कंबाईनसाठी. तर हे बुक पण याच्यात एक्स्ट्रा मिळतो आहे. तर हे क्वेश्चन बँक आणि सक्सेस मास्टर मॅथ्स अँड रिजनिंगसाठी. तर हे बघा इंडियन पॉलिटीचं बुक आहे. तर ह्याचं आपण बघूयात काय काय दिलं आहे. तर आपल्याला इंडेक्स दिले आहेत, म्हणजे ज्या ज्या टॉपिकनुसार आता आर्टिकल्स आणि पार्ट आहेत. तर त्या पेजवर बघा आता आर्टिकल्स दिले आहेत सगळे डिटेल्समध्ये कोणते कोणते. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की त्याच आर्टिकलवर म्हणजे ज्या टॉपिकवर क्वेश्चन आलेत त्याच्यानंतर इथे तुम्हाला PYQ मिळतील पुढे. त्याच्यानंतर ते PYQ मिळतील. इथे पाहू शकता आता हे कंबाईनला आलेला क्वेश्चन. विच शेड्यूल इज कन्सर्न विथ द पार्टिशन ऑफ पॉवर्स बिटवीन सेंटर अँड स्टेट. तर त्याचं इथं हे पण दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्यात PYQचं आन्सर इथे दिलं आहे, आन्सर की इथे दिलं आहे त्याचं. तर हे एक चांगलं वाटलं मला. प्रत्येक टॉपिकवर त्याचे PYQ क्वेश्चन्स आणि त्याची माहिती असेल. सोर्सेसवरचे जे क्वेश्चन आलेत तर सोर्सेस, आणि त्याच्यानंतर त्याचं PYQ बुक्स. हे पॉलिटी झालं, इंडियन पॉलिटी. त्याच्यानंतर जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र त्याचं इंडेक्स दाखवून टाकेल. तर याच्यात पण डिटेलमध्ये दिलेलं आहेत सर्व आत्तापर्यंत जेवढे क्वेश्चन आले
चॅप्टर्स महाराष्ट्र, जॉग्राफी, लोकेशन वगैरे सगळ्या गोष्टीमध्ये. तर हे पाहू शकता. फक्त एक ड्रॉबॅक आहे की ते कलरिंगमध्ये नाही, बुक्स प्रिंटआउट टाईप आहे ते, तेवढं चांगलं आहे. आणि त्याचे PYQ. त्याच्यानंतर पाहू शकता जनरल सायन्सचं पण दिलेलं आहे. तर याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचं पार्ट. तर बायोवर सर्वात जास्त क्वेश्चन येतात, ऑलमोस्ट 9, आणि फिजिक्सवर 3 आणि केमिस्ट्री होतील. टोटल 15 क्वेश्चन असतात आपल्याला. इथे पण पाहू शकता सेम त्याच पॅटर्नमध्ये फिजिक्स दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर कोणते कोणते क्वेश्चन आले त्यांचं PYQs हे बेस्ट दिलेलं आहे त्यांनी. त्याच्यानंतर पाहू शकता इंडियन इकॉनॉमीमध्ये बघा स्टेट सर्व्हिसेसचं इंडेक्सेस बघा, याच्यात सर्व दिलेलं आहेत. इकॉनॉमिक बेसिक कन्सेप्ट ते पूर्ण 5 year प्लॅन वगैरे, पॉवर्टी वगैरे ते सर्व दिलेलं आहेत. इकॉनॉमिक्स हे मी इंग्लिशमध्ये घेतलेलं आहे कारण माझं सगळं इंग्लिशमध्ये झालं आहे स्लॅब, त्याच्यामुळं मी इंग्लिश हे घेतलेलं आहे. मराठीमध्ये पण अवेलेबल आहे ते बुक्स, बेसिक कन्सेप्ट वगैरे. आणि त्यानंतर ऑलमोस्ट सर्व दिलेलं आहे. मॅक्रो इकॉनॉमिक्स वगैरे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील डिटेलिंगमध्ये. म्हणजे इकडे तिकडे वेगळ्या सोर्सकडे पळायची गरज पडणार नाही. आपलं GNP, GDP, NNP वगैरे सर्व मिळून जातील विथ एक्सप्लेनेशन चांगल्या क्वालिटीमध्ये दिलेलं आहे. आणि त्यानंतर आहे मॉडर्न इंडिया आणि महाराष्ट्राचं हिस्ट्री. तर याच्यात पण टॉपिक्स तुम्ही पाहू शकता. फर्स्ट हाफ ऑफ 18th century ते ऑलमोस्ट इंडिपेंडन्स पण पूर्ण दिलेलं आहे. तर त्यावर पण डिटेलमध्ये माहिती दिली आहे की लेटर मोगल कसे आहेत, आणि फ्लो चार्ट्स पण बनवले आहेत त्यांनी. इथे पाहू शकता की यांनी असे फर्स्ट हाफ कसे ते फ्लो चार्ट छोटे छोटे बनवले. म्हणजे शॉर्ट्समध्ये तुम्हाला फास्ट रिवाईज करण्यासाठी बेस्ट आहे. म्हणजे आत्ता कारण वेळ कमी आहे. 27 सप्टेंबरला एक्झाम आहे. तर कार्नेटिक वॉर्स कुठले कसे झाले, त्याचे इयर्स 1st, 2nd, 3rd फास्ट एक बॉक्स म्हणजे कंपाईलमध्ये यांनी खूप सुंदर बनवलेलं आहे बुक्समध्ये. ही एक गोष्ट चांगली वाटली मला. आणि त्यानंतर मग त्या क्वेश्चनवर PYQ वगैरे लगेच पुढे लगेच दिलं आहे. त्याचे आन्सर की पण दिलं आहे लगेच शेवटी ते आन्सर की. आता शेवटचं एक आहे ते जॉग्राफी इंडिया आणि वर्ल्डचं, तर ती पाहूयात. तर जॉग्राफीचं इंडेक्स पाहू शकता. तर ऑलमोस्ट सगळेच टॉपिक त्यांनी कव्हर केले आहेत. आणि ह्याच्यात बघा जॉग्राफी ऑफ इंडिया पूर्ण डिटेलिंगमध्ये की कुठे कुठे कसे आहेत सर्व पाहू शकता. टॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे इझी का त्यांनी असे प्रत्येक गोष्ट बनवली आहे की जे क्वेश्चन्स आलेले आहेत PYQमध्ये ते लगेच रिवाईज पण होतील आणि जास्त वेळ पण नाही जाणार आपला की आत्ता ह्या टाईमला रिवाईज करायला आणि वाचण्यासाठी. तर इथे पाहू शकता तुम्ही टॉपिक ऑफ कॅन्सर आणि ते सगळ्या गोष्टी, आणि लगेच त्याचे PYQ पण दिले आहे तिथे लगेच PYQ वगैरे. तर मग त्याच्यानंतर PYQ स्वतः तुम्ही सॉल्व करू शकता स्वतः जर तुमचा अभ्यास झाला असेल तर तुम्ही लगेच, नाही तर मग त्याचे आन्सर की इथं पाहू शकता. ही गोष्ट चांगली वाटली मला ह्याच्यात. तर तुम्ही पाहू शकता ह्याच्यात आपल्याला टोटल असे 8 बुक्स मिळत आहेत आपल्याला. तर ह्याच्यामध्ये जॉग्राफी झालं, हिस्ट्री झाली, इंडियन इकॉनॉमी झालं, जनरल सायन्स, जॉग्राफी, पॉलिटी आणि मॅथ्स अँड रिजनिंगसाठी एक स्पेशल बुक ते सक्सेस मॅटर त्यांचंच आहे. आणि हे इग्नाईटवाल्यांकडून क्वेश्चन बुक, हे बुक्स मला खूप इग्नाईटवाल्यांकडून क्वेश्चन बुक हे बुक्स मला खूप चांगलं वाटलं. जी पोरं आत्ता RTO 27 सप्टेंबर देणार आहेत त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे. ही मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये अवेलेबल आहेत. जर तुम्हाला ज्यांनी इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये करावेत, आणि जी मराठीवाले आहेत त्यांच्यासाठी पण तिथे त्यांच्या ॲपवरून तुम्हाला मिळून जातील ते सर्व गोष्टी ॲपवरून. ही इंग्लिशवाला सेट ऑलमोस्ट 2900 रुपयाला मिळाला आहे. जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पण त्यांच्या इग्नाईट अकॅडमीच्या ॲपवर आहेत, त्यांच्या ॲपवर जाऊन तिथे बुक्स तुम्ही खरेदी करू शकता.